एनडीएच्या प्रमुख नेत्यांची 26 डिसेंबरला दिल्लीत बैठक पार पडणार आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात नितीन गडकरींची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कडूंनी घेतलेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होतीये. मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय. काँग्रेसनं इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार सोडावा असं मत मणिशंकर अय्यर यांनी मांडलंय. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मणिशंकर अय्यर यांच्या काँग्रेसबाबतच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केलाय. अय्यर यांनी वायफळ बडबड दुसऱ्यांबाबत करावी. इंडिया आघाडीचे नेते खरगे निर्णय घेतील. अय्यरांना बोलण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. अधिवेशनामधून विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, मात्र मोठमोठ्या घोषणा करण्याचा महायुती सरकारचा स्वभाव आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात बैठक घेतली आहे. वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांनी राज्यातील कामकाजाचा आढावा घेतला. मंत्री नितेश राणेंनी पदभार स्वीकारलाय. पदभार स्वीकारताच विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला. नितेश राणेंना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालंय. नितेश राणेंना मत्स्य आणि बंदर विकास हे खातं देण्यात आलंय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाशिकच्या लासल गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते लासल गावात आले होते. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिंदेंनी कणेरीमधील मारुतीरायाचं दर्शन घेतलं. लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झालंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलंय. डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं फडणवीस म्हणाले. या योजनेचा राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना फायदा झालाय. नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींतर्फे भजनी मंडळांना भजन कीर्तन साहित्याचं वाटप करण्यात आलं. शहरातील 345 भजनी मंडळांना प्रत्येकी एक तबला, हार्मोनियम, टाळ आणि इतर संगीत वाद्यांचं वाटप झालं. भजनाच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा अशी भावना यावेळी गडकरींनी व्यक्त केली. मंत्री अतुल सावे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री करू नका असं म्हणत शिवसेनेनं अतुल सावेंना पालकमंत्री करायला विरोध केलाय. अतुल सावे यांच्याऐवजी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे किंवा संजय शिरसाट यांना जालन्याचे पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली आहे. बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस आक्रमक झाले. त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. काहीही झालं तरी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण दाबू देणार नाही. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हटणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हा निर्धार बोलून दाखवलाय. तर बीडकरांनी याचा तपास हाती घेतल्यास सरकारला कळेल असा सूचक इशाराही जरांगेंनी दिला. बीड परभणीमधल्या घटनांवरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. महायुतीचं सरकार गुन्हेगारांना माफी देत नाही, मात्र तुमच्या वेळी सर्रास गुन्हेगारांना पाठीशी घातलं जायचं असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विट करून लगावलाय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लखतर चव्हाट्यावर आली आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणं सरकारची जबाबदारी असल्याचंही देशमुख म्हणाले. नीलकमल बोट दुर्घटनेमध्ये 35 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या आरिफ बामणेचा मातोश्री बंगल्यावर सत्कार करण्यात आला. आरिफ हा पूर्वा बोटीवर बोट मास्टर आहे. दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर ही बोट होती. क्षणाचाही विलंब न लावता आरिफने समुद्रात उडी घेतली. किमान 35 प्रवाशांचे जीव त्यानं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाचवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आहेत. यावेळी शिंदे आपल्या नातवासोबत शेतात रमल्याचं पाहायला मिळालं. दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शिंदे आपल्या नातवासोबत शेती करताना पाहायला मिळत आहे.
शिर्डीत 2 दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरातील 1000हून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेत सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे। 32,438 जागांसाठी ही भरती असेल। भरतीसाठी 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। वाशिम जिल्ह्यात महाऊर्जा विभागानं ऊर्जा संवर्धन सप्ताहाचं आयोजन केलं। यावेळी नैसर्गिक प्रकाशाचा वापर आणि विजेच्या उपकरणांचा योग्य वापर या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली। पुण्यातल्या नदीपात्रातील रस्त्यांचं डांबरीकरण होणार आहे। डांबरीकरणाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे। 1 किलोमीटर रस्त्यासाठी 1.26 कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे। पुण्यातील कर्वेनगर, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता या भागात जाणारा पर्यायी रस्ता म्हणून हा नदीपात्रातील रस्त्याचा मोठा उपयोग होतो। पुणे महापालिका ओढे नाले कालव्यावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे। ओढे नाले कालव्यांवर पूल आहेत, मात्र पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे ऑडिट केलं जाईल। संबंधित सर्व पुलांची पाहणी महापालिकेनं केली आहे। ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। 26 आणि 27 डिसेंबरला 24 तास पाणीपुरवठा बंद असेल। कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद असेल। गेल्या अनेक दिवसांपासून येवला तालुक्यात निमगाव, मड, चिंचोडी, पारेगाव या परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। ट्रॅक्टरवरून शेतात जात असताना ट्रॅक्टरसमोर बिबट्या आडवा आला। यावेळी शेतकऱ्यानं हा व्हिडिओ काढलाय। 31st आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर, वांगणी आणि कर्जत परिसरातील फार्म हाऊस सज्ज झाले। निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई ठाणेकर बदलापूर, वांगणी आणि कर्जतमधील फार्म हाऊसला भेट देतात। यंदा या भागातील फार्म हाऊस 7 दिवस आधीच बुक आहेत। 80% रिसॉर्ट फार्म हाऊसचं बुकिंग झालेलं आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। देश-विदेशातून नागरिक ख्रिसमस आणि नववर्ष साजरं करण्यासाठी येत असतात। यामुळे ताडोबाची सर्व प्रवेशद्वारं पर्यटकांनी फुलून गेली आहेत। ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर विदर्भातील जंगल सफारी फुल झाल्यात। ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत उपलब्ध नाहीये। प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट देखील फुल आहेत। त्यांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत। नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होऊ लागले। पुढील 8 ते 10 दिवसात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज आहे। अकोल्यात प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळते। 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी देखील कंदील, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं उजळून निघाली आहे। येत्या 2 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अकोल्यातील माना गावात अमित शहा आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन झालं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। तसंच गावातील व्यापाऱ्यांनी सर्व दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला। कल्याणमध्ये अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाकडून निषेध करण्यात आला। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। तहसीलदारांना याबाबतचं निवेदन देत शहांविरोधात नारेबाजी करण्यात आली। जळगाव महापालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील महाजन अद्यापही फरार आहे। ते महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते। दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली। नाशिकमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू आहे। या कारवाईमध्ये दुचाकी चोराला पोलिसांनी थांबवलं। या संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी आणि 4 मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत। पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, निगडी प्राधिकरण या परिसरातून गेल्या 2 वर्षात 1,500 बॅटऱ्या चोरीला गेल्याची माहिती आहे।